कर्मरूप या आहुती खरीती जीवाची उन्नती तया इंद्रलोकी नेती होऊन किरणे सूर्याची देहपाता नंतरी सत्कर्माच्या बळावरी सूर्यकिरणांच्या आधारी जीव चढतो शाश्वताने सत्कर्माच्या प्रमाणात सुखभोग होती प्राप्त अग्निहोत्र ऐसे विहित करी त्याची लाभते ते जेथे देवांचा अधिपती इंद्र राज्य करी नीती नाना प्रकारे राहती विलासाच्या वस्तुजिती गंधर्वाचे गान मधुर नृत्यास्त्रांचे सुंदर दिव्य अमृताचा आहार सदा तारुण्य देहासी विहारासी उपवन नंदना समशोभायमान सदने जेथे सुखपूर्ण रत्ने मोती कांचनांची ज्या लोकाची वर्णने ऐशी करीती पुराणे मानवजाच्या कर्षणे वळावा सत्कर्माकडे काय वर्णन केली तर निदान सत्कर्म तरी त्यानं करावी कर्माकडे तर वळू नये हे सांगायचंय पुढचा सावा विहित कर्माचे अनुष्ठान आनंदे जे करती जन जणू त्या अग्निहोत्र्या कारण आहुती या सत्कारिती ये ये सदाचारी जीवा भोग येथीच्या वैभवा संकोच लवना धरावा तुझेच आहे सारे तुझा आपल्या सत्कर्माने मिळविली ही साधने म्हणून आता अधिकाराने सुखे सर्वही सेवावी तुआ केले सुकृत पुण्य संपादिले बहुत राहायेत आनंदात ब्रह्मलोकी मुक्त जैसा पवित्रात्मा तू म्हणून सूर्यकरांच्या मार्गाने आणले तुझ रागुनी सौख्याच्या या पुण्यलोकी हित कर्मे इह परलोकी लाभदायक होतात की जाणतो जो हे विवेकी सौख्य त्याचा दात होतो ऐसे मधुर रम्य मंजुळ आहुती त्या बोलती बोल ज्या योगाने जन पुष्कळ सत्कर्माची धनी म्हणून सर्व हे श्रुतीने वाखाणिले गौरवाने माताजीही वात्सल्याने वळण लावी पुत्राची आधी त्या जीवाला सत्कर्म कर कारण नाही जीव झाला तरी कर्माला प्रवृत्त होतो मग कर्माला प्रवृत्त होतो तर त्याला आधी सत्कर्म कर हे सांगायला पाहिजे कारण कर्म करणाऱ्याला फलाशा आहे म्हणून तो कर्माला प्रवृत्त होतो मग जर फल घ्यायचंच आहे तर चांगलं उत्तम फळ तर घे हे त्याला सांगायला पाहिजे आणि मग जेव्हा त्याला हे कळेल की अरे हे अगदी उत्तम फळ म्हणून आपण घेतलं परंतु हे आपल्या फार काळ टिकलं नाही या फलाचा आस्वाद आपल्याला जास्त काळ घेता आला नाही तर ते क्षणिक ठरलं ते शाश्वत फळ नाही हे जेव्हा त्या जीवाला नंतर कळेल त्यावेळी तो शाश्वत फल आपल्याला मिळण्यासाठी म्हणून मग काय करायला पाहिजे आपण याचा विचार करायला आणि मग त्याच्यासाठी म्हणून इथून पुढचा भाग जो सुरू होणार आहे तो असा ज्याच्या ठिकाणी ही जागृती आलेली आहे की मला आता हे अशाश्वत भोग नको कारण मला शाश्वत असं जे आहे ते हवं आहे असं म्हणणारा जो असेल त्याच्यासाठी इथून पुढचे श्लोक तो विभाग जो सुरू होतो त्या दृष्टीने आहे तो विभाग एकत्रच आपण त्यापासून एकत्र घेऊया आता आपण हा शांतीपद जो आहे सातवा मंत्र पाहूया लवाहेते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तम अवरम किंवा अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म एतच्छ्रेयो अभिनन्दन्ति मूढा जरा मृत्युं ते पुनरेवापयन्ति कृष्णांतू त्यानुसार मग सांगताय अन्वयाची बघूया आपण येषु अवरं कर्म उक्तम ही एते अष्टादश यज्ञरूपाः अदृढाः लवाः लवा म्हणजे नौका ये मूढाः एतत् श्रेयः अभिनन्दन्ति ते पुनरेव अपि जरा मृत्युं यान्ति द्वयन्ति
अर्थ बघूया आपण. याला गौण कर्म असं म्हणलेले आहे. अष्टादश यज्ञ रूपा गौण कर्म की 18 जणांचं हे गौण कर्म ज्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा त्या यज्ञरूपी नौका लवा त्या कशा आहेत? अदृढा, भरवशाच्या नाही, ठक्कम नाही. तरी एतत् श्रेयो, हे श्रेयस्कर आहे असं समजून जे मूर्ख त्याच्यामध्ये आनंद मानतात. अभिनंदन. हे मूढा, जे मूर्ख किंवा मूढ हेच श्रेयस्कर आहे असं समजून आनंद मानतात, त्याच्यातच आनंद मानतात, ते पुन्हा पुन्हा जरा आणि मृत्यू भोगतात. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की 18 जण लागतात यज्ञकर्मासाठी. कोण कोण 18 जण लागतात? तर यजमान आणि यजमान पत्नी हे आधी पाहिजे, आणि मग 16 ऋत्विज पाहिजे. पण आता हे सगळेजण काय आहेत? केव्हा ना केव्हा तरी विनाश पावणारे आहेत. तेव्हा त्यांना अस्थिरा, अदृढा विनाश पावणारे किंवा अस्थिर असं म्हणलेलं आहे. त्याचं कारण हे आहे, कारण हे सगळे जण एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. आणि म्हणून शिवाय हे यज्ञकर्म प्लव म्हणजे विनाशी म्हटलेलं आहे. आणि ते कर्म सुद्धा अवर, अवर म्हणजे गौण. गौण का म्हणलं? कारण ते ज्ञानरहित आहे. यज्ञ जसा सांगितलेला आहे यथाविधी त्या कर्मकांडामध्ये, जसं सांगितलं यज्ञ त्याला सगळं सामग्री लागते, त्या त्या पद्धतीनुसार त्याच वेळी त्याच नुसार त्याच पद्धतीनं तो करायचा. त्यामध्ये तो बुद्धी काही करायची नाही. ज्ञानरहित कर्म म्हणून त्याला अवर असं म्हणलं. ज्यांचा आश्रय करून हे कर्म निपजत ते 18 जण विनाशी आहे. आणि म्हणून ते नाश पावले की मग त्यांच्या बरोबर त्यांच्या अनुष्ठानानं सिद्ध झालेलं हे यज्ञकर्म सुद्धा आपल्या फलासह नष्ट होतं, नाश पावतो. कशा प्रकारे? एखादं जर ऋत्विज म्हणजे जे ब्राह्मण, यज्ञकर्मासाठी जे ब्राह्मण ज्यांना वेदोक्त मंत्र येतात असे जे आहेत त्यांना ऋत्विज हा शब्द वापरलेला आहे. ऋक म्हणजे यज्ञ. तर यासाठी जे ज्यांना ते त्या त्या शाखेतील यंत्र, आता ऋग्वेदामध्ये मंत्र आलेले आहेत व ते ज्यांना पाठ आहे, ते पठण ज्यांनी परंपरेनं केलेलं आहे पंथा घेऊन विशिष्ट पद्धतीने, त्यांना ऋत्विज म्हणतात. इथं ते म्हणतात की जसे हे नष्ट होतात यजमान, यजमान पत्नी आणि ऋत्विज, त्याचप्रमाणे ह्या यज्ञकर्माचं फल सुद्धा नष्ट होतं. अशा प्रकारे गाडगं फुटलं की त्या गाडग्यामध्ये असलेलं दही, गाडगंही फुटतं आणि गाडग्याचं दही सांडतं म्हणजे नष्ट होतं. त्याप्रमाणे ज्यांच्या आश्रयानं हे कर्म घडतं तेच नाश पावतात, की त्याबरोबर त्या कर्माचा आणि त्या कर्माच्या फळाचा सुद्धा नाश होतो. पण असं असताना सुद्धा ज्या लोकांना, ज्या मूढांना असं वाटतं की हेच कर्म श्रेयस्कर, आपल्याला हेच करायचे आहे असं ज्यांना वाटतं, ते अविवेकी मूढ आहे. त्यामध्येच ते आनंद मानत राहतात, फारसा ते विचार करत नाहीत आणि ते यातच आनंद मानत राहतात हेच यज्ञकर्म खंड आयुष्यभर करण्यात. मग काय होतं त्यांना मृत्यूनंतर हे पुण्यकृत्य असल्यामुळे यज्ञकर्म त्यांना स्वर्गाला जायला मिळतो. स्वर्गामध्ये ते तिथे राहतात, पुण्य असेपर्यंत सुखभोग घेतात आणि पुन्हा त्यांना जरा आणि मृत्यू प्राप्त होतात. स्वर्गामध्ये जरा मृत्यू नाही, परंतु पुन्हा त्यांना मर्त्य लोकाला यावं लागतं. तिथे आलं की जन्माला त्यांना पुन्हा म्हातारपण आलं, मृत्यू आला, सगळं आलं. म्हणजे ते मर्त्य लोकाला जन्म पावतात हे त्यांना सांगायचंय. म्हणजे ज्या कर्माचं फल काही काळ स्वर्ग प्राप्ती आहे एवढंच त्याचं फल आहे. अशा या यज्ञ कर्माचं नेमकं स्वरूप
आणि त्याचं फल या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. प्लव अवर या शब्दामधून त्यांनी त्याचं विनाशत्व आणि गौणत्व सूचित केलेलं आहे. ते आपण लक्षात घ्यावं म्हणून. मुळातच ही नाव ते म्हणतात नौका ही कशी आहे, बेभरवशाची आहे, तकलादू आहे. तिनं भवसागर तरुण जाणं तर शक्यच नाही. उलट जर कोणी तिच्यावर आरूढ झाला भरवसा ठेवून तर तो कदाचित बुडण्याचा सुद्धा धोका आहे. ही पण सूचना त्यांनी दिलेली आहे. यज्ञकर्म हे कितीही श्रेयस्कर मानलं, पुण्यप्रद आहे म्हणलं तरी सुद्धा तो अज्ञानाचा पुण्यमार्ग असं ज्ञानदेवानी म्हणलेलं आहे. सरळ म्हणलं स्पष्ट करतात, तो अज्ञानाचा पुण्यमार्ग. त्यानं फार फार तर तो स्वर्गाला जाईल, पण ते सुद्धा कायमचा नाही. कायमचा स्वर्गाला नाही वा, फक्त काही काल, आणि पुन्हा तो मर्त्य लोकांमध्ये परत जन्म घेतो. म्हणजे जन्म मरण परंपरेतून काही त्याची सुटका होत नाही. आता या यज्ञकर्माचा मार्ग हा पुण्यप्रद आहे असं जरी आपण मानलं तरी सुद्धा ज्ञानदेव सांगतात, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईल आणि पापात्मके पापे नरका जाईल. आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. तिथं पुण्यात्मक पाप म्हणलं याला. का असं म्हणलं त्यांनी? त्याचं कारण त्यांनीच दिलेलं आहे. ते म्हणतात ते स्वर्ग कामना मनी धरिती आणि यज्ञ पुरुषा चुकती. ते मला मागत नाही. यज्ञ पुरुष असा मी, त्या मला मागत नाहीत. ते त्यांना मी नको आहे. मग काय हवाय? स्वर्गीय दिव्य भोग हवे आहेत. स्वर्गाच्या स्वर्ग कामना मनी धरिती. त्यांना काय प्रिय आहे? मी प्रिय नाही, तर त्यांना ते दिव्य भोग प्रिय आहे. हे त्यांचं पाप आहे असं भगवान म्हणतात. आणि याचं फल त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू भोगायला लागतात. या आहे. तेव्हा हा मंत्र आपल्याला निश्चितपणे धोक्याची सूचना देऊन ठेवत आहे की हे पाप करायला तुम्ही प्रवृत्त होणार आहात का? पहा, पुण्यात्मक पाप. आणि माते जणे पाहिजे ते शुद्ध पुण्य म्हणलेलं आहे. भगवत प्राप्ती हेच खरं शुद्ध पुण्य, श्रेयस्कर, तेच कल्याणप्रद आहे. भगवंताशी ऐक्य होऊन माते पावणं येतात. माते म्हणजे भगवान म्हणतात, मला जेव्हा येऊन तू मिळशील त्याच वेळी तू खरा पुण्य, खरं विशुद्ध परम पावन तू झाला, पुण्यवंत पुण्यश्लोक झाला असं म्हणतात. पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, अविद्याया मंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितं मन्यमाना जघन्यमाना पर्यन्ति मूढा अंधनैव हीयमाना यथान्धा. अन्वय बघूया आपण. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः मूढाः अंधेन एव नियमानाः अंधाः यथा तथा जगन्यमानाः पर्यन्ति. अर्थ असा आहे, अविद्येमध्ये राहणारे, अविद्यायाम अंतरे अविवेकी आणि स्वतःला मोठे बुद्धिमान पंडित समजणारे, स्वयं धीरा पंडितम मन्यमाना, स्वतःला मोठे बुद्धिमान पंडित समजणारे असे ते पण मूढ अज्ञानी. अंधेन एव नियमाना अंधा, अंधाकडूनच नेल्या जाणाऱ्या अंधाप्रमाणे, आंधळ्यानं आंधळ्याला घेऊन जावं त्याप्रमाणे पीडित होत जगन्यमाना पर्यंती भटकत राहता. हा मंत्र आपल्याला पूर्वी कठोपनिषदामध्ये येऊन गेलेला आहे.
दुसऱ्या वल्लीमध्ये असा मंत्र होता हा कठोपनिषदात. पुन्हा इथं आलेला आहे. अविद्यायाम अंतर्यासा सुरुवातीला म्हणले गेले. अविद्येमध्ये राहणारी. अविद्या म्हणजे काय? अविद्येचं मुख्य लक्षण काय? की अशाश्वताच्या क्षेत्राला जे पूर्णतः सत्य समजतात. अशाश्वत म्हणजे विनाशी. वास्तविक ते कायमचं सत्य नाही, कायमचं अस्तित्व ज्याचं सिद्ध होत नाही, त्याला ते सत्य समजतात. असत गोष्टीला सत्य समजणं त्याला अविद्या समजतात. ही विपरीत समजून झाली त्याची. नाशवंत गोष्टीला मनुष्य सत्य किंवा शाश्वत समजून बसतो, हे तर त्याचं अज्ञान आहे. हे सगळं हा वास्तविक देह हा कसा पाहिजे तर नाशवंत केव्हा ना केव्हा तरी तो नष्ट होणार आहे. पण तो देहात असेपर्यंत असं मानायला तयार नाही. हे जग आज होते, याचा प्रलय होईल, पण तो मानायला तयार नाही. हे विनाशी आहे. दैव त्याला जगामध्ये जग हे आहे, दैव सगळ्याने भरलेलं आहे, असाच प्रत्यय येतोय. ही जी सत्यत्वाची अनुभूती त्याला येते असताच्या ठिकाणी, त्याला अविद्या किंवा ज्ञान असं म्हटलं जातं. अज्ञानाची ही जाण काहींना असते, काहींना नसते. म्हणजे अज्ञानाचं सुद्धा ज्ञान असणं हा एक भाग झाला. आणि ज्यांना ती नसते जाण असे, मग ते भलेही कितीही विद्वान पंडित असोत, कितीही बुद्धिमान असोत, पण त्यांच्या जवळ खरं शहाणपण आलेलं नाही, त्यांना विवेक प्राप्त झालेला नाही असं म्हणता येईल. विवेक म्हणजे काय? नित्य काय अनित्य काय त्याचं विवेचन करणं म्हणजे निवाडा करणं, याला विवेक असं म्हणतात. पण यांना विवेक नसतो, म्हणून तर ते बुद्धिमान जरी असले तरी सुद्धा ते ज्ञानवान नसतात. भले बुद्धिमान लोक खूप आहेत जगात, पण ज्ञानवान ज्यांच्याजवळ हा विवेक आहे त्यांना ज्ञानवान असं म्हटलंय. पंडित जरी असले तरी ते विवेकी नसतात, आणि म्हणून त्यांना अंध असं म्हणलेलं आहे. हे लक्षात घ्या. अंध हा शब्द इथे लक्षार्थ घ्यायचा आहे त्याचा. त्यांच्याजवळ ज्ञान चक्षु नाही म्हणून त्यांना अंध असं म्हणलं. असे लोक हे स्वतःच वाट चुकलेले असतात आणि दुसऱ्याला ते काय वाट दाखवणार असाही प्रश्न आहे. पण अंधे नाही व नियमाना यथा अंधा असा दृष्टांत आलेला आहे. पण असं का कृत्य करतात ते? कारण ते अहमन्य आहेत. मी ज्ञानी या अहंकारानं ते दुसऱ्यांना वाट दाखवण्याला प्रवृत्त होतात. पण अशा आंधळ्या मार्गदर्शकाबरोबर, म्हणजे ज्याच्याजवळ हा ज्ञानचक्षु नाही असा जर मार्गदर्शक आपण घेतला तर, आणि असा मार्गदर्शक कोण घेईल? आंधळेच लोक घेतील. असे जे कोण आंधळे त्यांच्याबरोबर वाटचाल करीत असतील त्या दोघांनाही खेचकाळत जावं लागेल. खेच लागल्यावर काय होईल? पिडा होईल की नाही? कदाचित वाटेच्या खड्ड्यात तिथे पडतील. एखादा चोरी त्यांना लुबाडेल, मारहाण करेल. म्हणजे निश्चितपणे जघन्यमान हा. आणि एक आहे की हे मुक्कामाला नक्की पोचतील असं नाही, उलट पोचणारच नाही. तर काय होईल? ते भटकतच राहतील पर्यंत, भ्रमणच करत राहतील. आणि जी काही वाटचाल करतील ती सगळी पीडादायक दुःखदायक असेल. जरा रोगादी अनर्थ समूहानं ते पीडित होतील आणि या संसार चक्रात फिरत राहतील. आता यातून सुटका कशी करावी हा काही मार्ग त्यांना सापडणार नाही. म्हणजे मुख्यत्वे त्यांना हेच सांगायचं आहे की नुसतं शब्दज्ञान मिळालं म्हणजे झालं.
ज्यावेळी आपण मार्गदर्शक गाठतो, गुरुप्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळी तो ज्ञानवान आहे काय पहा, विद्वान आहे का म्हणून भले बहुशब्द नसे ना का, पण त्याला जर आत्मज्ञानी तो असेल, आत्मानुभूती जर त्याला आली असेल, तर तोच आपल्याला या जन्म मरण परंपरेतून बाजूला करू शकतो. खरं दुखणं जे आहे त्या दुखण्यावरचा खरा उपाय तोच सांगू शकेल. पुढच्या 9व्या मंत्रामध्ये ते म्हणतात, अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः यत् कर्मिणो न प्रवेदयन्ति रागास्तेनातुराः क्षीणलोकाश्चवन्ति. अरे अन्वय होऊया. अविद्यायां बहुधा वर्तमानाः बालाः वयं कृतार्थाः इति अभिमन्यन्ति यत् कर्मिणः रागात् न प्रवेदयन्ति तेन आतुराः क्षीणलोकाः च्यवन्ते. अर्थ बघूया. बहुधा अविद्यायां वर्तमानः बालाः, अनेक प्रकारे अविद्येत राहणारे ते मूढ बालाः हा शब्द वापरलेला आहे. आणि तर बाल हे कशाबद्दल सांगितलंय त्यांनी, तर त्यांची बुद्धी बाल आहे, अजून अज्ञानीच आहे, त्या दृष्टीने सांगितलंय बाला. आपण म्हणतो लहान मुलाला काय कळतंय, म्हणजे अज्ञानी आहे या अर्थानं बाल म्हणतो आपण. तसं इथं या लोकांना जे अविद्येमध्ये आहेत, अजून अनेक प्रकारे वर्तन करत आहेत, परंतु सगळं अज्ञानामध्ये जे अविद्येमध्ये वर्तन असे जे असतील त्यांना त्यांनी मूढ बाल असं म्हणलेलं आहे. पण आपण जरी असं म्हणत असलो तर ते स्वतःला समजत नाही. ते स्वतःला काय समजतात, ते स्वतःला आम्ही कृतार्थ, वयं कृतार्थ किती अभिमन्यंती. ते त्यांचा मात्र अभिमान असा आहे की आम्ही कृतार्थ आहोत, आमच्यासारखे कृतार्थ कोणी नाही. आम्ही दशग्रंथी आहोत, कृतार्थ आहोत. षडशास्त्र सगळी पठण केली आहोत, आम्ही कृतार्थ आहोत. म्हणजे इथे त्यांना सांगायचं आहे आणि पुन्हा त्याचा अभिमान आहे त्यांना. सगळ्यात अभिमान हा वाईट आहे. आणि तिकडे निर्देश हा उपनिषदकारांना करायचा आहे मुख्यत्वे, की ही शास्त्र जी काही आहे, कारण त्यांचा एक दोष येतो असा की ज्याला मनुष्य असं खूप शब्दज्ञान करून घेतो, न कळत कधी त्याच्या ठिकाणी हा अभिमान शिरला, मोठा होत गेला, वाढत गेला, हे सांगता येणार. चोर पावलाने फिरतो आणि मात्र अगदी मोठं बस्तान बसवून मी ज्ञानी हा अहंकार त्याचा जात नाही. म्हणून इथे त्यांना सांगायचं आहे की असे जे कोणी कर्मठ लोक आहेत, जे कर्मफलाविषयीच्या कामनेमुळे तत्व जाणत नाही. तत्व म्हणजे भगवत तत्व, आत्मतत्व. आत्मतत्व मनुष्य का जाणू शकत नाही? निष्काम झाल्याशिवाय तत्व करणारच नाही. काहीतरी कर्म करत असतात म्हणून हे कर्मठ म्हणलेलं आहे, कर्मनिष्ठ म्हणून कर्म. आता कर्म का करतात? काहीतरी फल हवंय, कामना आहेत म्हणून. म्हणजे दृष्टी सदैव फलावर, दृष्टी तत्वावर नाही मुळात. मग कसं तत्व जाणणार? ध्येय जर त्यांचं ते नाहीये, तत्व जाणण्यासाठी त्याला आधी निष्काम व्हायला पाहिजे. तो होतंय काय यांचं? हे दुःखार्थ होऊन कर्मफल क्षीण झाल्यानंतर स्वर्गातून च्युत होतात. क्षीण लोका च्यवन्ते असं म्हणलं. तेन आतुराः, ते दुःखार्थ होऊन
त्या यज्ञ कर्माने ते जरी कर्मनिष्ठ आहेत, त्यामुळं त्यांनी ती केलेली जी कर्म आहेत त्या पुण्यकर्माने जरी ते स्वर्गाला गेले असले तरी सुद्धा पुण्याचा साठा ज्या क्षणी संपतो त्या क्षणी ते पुन्हा माघारी येतात. अज्ञानात राहणाऱ्या लोकांना इथे बाल असा शब्द वापरलाय. ते बालबुद्धीचे आहेत, म्हणजे त्यांची बुद्धी प्रगल्भ नाही. आणि तरी सुद्धा बुद्धी प्रगल्भ झालेली नसताना सुद्धा त्यांच्या ठिकाणी वृथा अभिमान आहे. कोणता? की आम्ही कृतार्थ आहोत, आम्ही धन्य आहोत. वास्तविक हे लोक कर्मानं बांधलेले असतात. का? कारण त्यांच्या कामनात त्यांना बद्ध करतात. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद ययाची नाव बंध कर्माचा. कर्म जे करत असतात त्या कर्मामध्ये त्यांचा अहंभाव आहे आणि खलाशा आहे. आणि या दोन गोष्टी त्यांना बांधून ठेवतात. पुन्हा कर्मावर यायला लागतात. कर्मफलाच्या आशेनं ते सदैव कर्माशी बांधले राहतात. म्हणून रागात असा इथे शब्द एक वापरलेला आहे. राग म्हणजे अनुराग, कर्मफलाविषयी अनुराग किंवा आसक्ती. आणि आसक्तीमुळेच ते खऱ्या तत्वाला जाणत नाही, खऱ्या तत्वापासून वंचित राहतात. आणि तत्वज्ञान न झाल्यामुळे ते दुःख भोगतात. मनुष्याला दुःख का भोगावं लागतं त्याचं कारण इथंच सांगितलं. तत्वज्ञान जोवर त्याला होत नाही, ऐकायला म्हणतात की आम्हाला काही ते तत्वज्ञान वगैरे तुम्ही स्वीकार वगैरे काही आमची आपली भक्ती होती. पण तत्वज्ञान झाल्याशिवाय त्याचं दुःख संपुष्टात येणार नाही. विवेक जोपर्यंत त्याच्या चित्तात स्फुरित होत नाही, दुःखाचं मूळच नाही तर करत नाही तो. त्या लोकांचं काय होतं? पुण्यकर्माचं फळ म्हणून त्यांना काही काल दिव्य भोग मिळतात. पण पुण्याची पावती सरे मागुती येणेकडे. ज्या क्षणी पुण्यक्षय होतो त्या क्षणी ते स्वर्गच्युत होतात. म्हणजे यांना सद्गती मिळतच नाही. परमगतीपासून तर ते सदैव च्युत होतात. परमगतीला तर ते कधीच जाऊ शकत नाही. जवळजवळ या प्रत्येक मंत्रांमधून आपल्याला त्यांनी हाच संदेश दिलेला आहे की तुम्हाला जर सगळ्यात उत्तम श्रेयस्कर कल्याण जर काय हवं असेल तर या परमगतीला उत्तमगतीला समजा. हे मधलं जे स्वर्गाचं ठिकाण आहे ना, या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू नका. कारण ते वाटलं तरी तुम्हाला मुक्कामाचं ठिकाण चांगलं आहे. माणसं म्हणतात मोठ्या यात्रेला चालली माणसं, ते केदारनाथ गाठेपर्यंत मध्ये कुठेतरी जरा दिसल्या त्यांना होत्या, अरे इथे पोळीसारखंच असतं तिकडे पराठा. इथे पराठा छान मिळतो म्हणून सगळी माणसं यात्रे करून माणसं तिथं मुक्काम करून आहे. असं हे स्वर्ग आहे. लक्ष तिकडे मूळ म्हणजे इथं त्याला सांगायचंय स्वर्ग हा अशा तऱ्हेचा आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा परत पाठवेल. म्हणजे आलेलं तुमचं पुण्य सगळं हिरावून गेलं, उभारून टाकेल. स्वर्ग हा कसा आहे? समजा त्या मुक्काम तिथं पराठा खायला म्हणून गेला आणि त्याचं सगळं काय होतं ते सगळं पैसा अडका येते सगळं तिथं कोणीतरी एखाद्या चोऱ्यानं ती पिशवीला पास केली. आता पुढची यात्रा कशी व्हायची याची? माघारी परतनं आलं ना, तशी अवस्था होते स्वर्गाला जाण्याची. चांगला पराठा लक्षात राहणार पुन्हा यायला पाहिजे तिथे. आणि म्हणजे असं आहे की स्वर्गामध्ये त्याचं पुण्य सगळं लुबाडून घेतलं जातं आणि त्याला रिकामा करून पाठवलं जातं. लुबाडला जातो तो. हे त्याच्या लक्षात पण येत नाही की आपण आयुष्यभर जे काही केलं तिथं मिळवलं ते सगळं यांनी एवढ्याच संपलं झालं. एवढाच वेळ मला इथे ठेवणार होते. किती वर्ष मी करत होतो तिकडे कटाकट सगळा. असं होणार आहे आणि असं होऊ नये. उत्तम जो साधक मुमुक्षु आहे, तीव्र मुमुक्षु
त्याने अगदी सावधान या बाबतीत राहावं. तेवढ्यासाठी हे मंत्र आपल्याला मार्गदर्शन करतात. पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्याश्रेयो वेदयन्ते प्रमूढा नाकस्य पृष्ठे ते सुकृते अनुभूत्वेमं लोकं हीनतनं वा विशन्ति. हीनतरच पाठ आहे ना तिथे, हीनतरम अन्वय आधी बघूया. अन्यत् श्रेयः न वेदयन्ते ते नाकस्य पृष्ठे सुकृते अनुभूत्वा इमं लोकं हीनतरं वा विशन्ति. अर्थ बघूया. इष्ट आणि पूर्त ही कर्म सर्वश्रेष्ठ वरिष्ठ मानणारे मूढ लोक मन्यमान असे जे कोण प्रमूढा आणि नान्य श्रेयो याहून श्रेयस्कर नाही, श्रेयस्कर जाणत नाही, न वेदयंते म्हणजे जाणत नाही असे ते नाकस्य पृष्ठे स्वर्गातील ते सुखोपभोग अनुभूत्वेमं सुकृते सुखोपभोग घेतल्यानंतर या लोकाला लोकम वा हीनतरम विषय म्हणजे या मनुष्य लोकाला किंवा याहून हीन अशा लोकाला ते जातात, प्रवेश करतात म्हणजे पुन्हा जन्म घेतात. इथं इष्ट आणि पूर्त अशी कर्म सांगितलेली आहे. इष्ट कर्म म्हणजे श्रौत कर्म आणि पूर्त कर्म म्हणजे स्मार्त कर्म. इष्ट कर्म याचा अर्थ यागादी कर्म. श्रुतीमध्ये म्हणजे वेदामध्ये जी यज्ञ यागादी कर्म सांगितले त्याला इष्ट कर्म सांगितलेले. काहीतरी आपलं इष्ट व्हावं, चांगलं व्हावं, आपल्याला हवं असणारं व्हावं. पर्जन्य हवा आहे, पर्जन्यष्टी याद करा, सोमया पुत्रकामेष्टी या, हे सगळे या कशासाठी आहे? आपलं इष्ट होण्याचं, जे आपल्याला हवं आहे ते मिळावं यासाठी हे यज्ञ आहे. आणि पूर्त म्हणजे परोपकारासाठी, दुसऱ्यांचे लोकोपकारासाठी. म्हणजे त्याला आपला स्वार्थ काय फार आहे असं नाही. वापी कूप आराम तडाग इत्यादी सगळं बांधणे म्हणजे विहिरी बांधत, पूर्वीच्या काळी विहिरी बांधत, तलाव बांधत किंवा आराम म्हणजे बगीचे बांधून करत हा लोकांच्यासाठी लोकोपकारासाठी अशी काही कर्म केली जात त्याला स्मार्त कर्म असं म्हणतात किंवा पूर्त कर्म असं म्हणतात. आणि या इष्ट आणि पूर्त कर्मांना स्वधर्म समजणारे जे असतात ते धर्माचं वर्मच जाणत नाही. खरंच ते या इष्ट आणि पूर्त कर्मांना सर्वोत्तम पुरुषार्थ साधन असं समजतात, वरिष्ठम असं समजतात. सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ हा त्याचा समज आहे की इष्ट आणि पूर्त कर्म थोडी करायची, हीच सर्वश्रेष्ठ कर्म. आणि असं समजणारे त्यांना खरं श्रेय काय हे मात्र माहित नसतं. आपलं खरं कल्याण कशात आहे हे त्यांना माहित नाही. आणि म्हणून त्यांना प्रमूढा असं म्हणलेलं आहे. ते मूढ समजा त्यांच्या सुकृतानं जरी स्वर्गाला गेले तरी सुद्धा सुख भोगून झाल्यानंतर पुण्यक्षय होता ते पुन्हा या मनुष्य लोकाला किंवा याहून हीन योनीला सुद्धा जन्म घेतात. आणि पुण्य सरून पुन्हा जन्म घेत असताना तो मनुष्य जन्मच मिळेल याची काही खात्री नाही. पाप पुण्य सम झाल्याशिवाय मनुष्य जन्म मिळत नाही. मनुष्य जन्मामध्ये फक्त आपल्याला सुटण्याची संधी आहे, मुक्ततेची संधी फक्त मनुष्य जन्मात आहे. आणि ती जर का आपण वाया घालवली म्हणजे आपण जर हे पुण्यच गोळा करत बसलो, हा या करू तो या करू किंवा हे लोकोपकाराचं पूर्त कर्म करू, या गावी तलाव बांधून दिला, त्या गावी बगीचा तयार केला, अमुक ठिकाणी विहिरी खोदल्या, हे सगळं करत बसण्यात जर तो त्यानं सबंध आयुष्य घालवलं तर मग तो आत्म्याशी रममान कधी होणार, आपली मुक्त दशा कधी भोगणार हा प्रश्न आहे.
आणि या मनुष्यानं मूढतेतून बाहेर यावं. त्याला मूढ का म्हणलं? कारण त्याला आपल्या कल्याणाचं अज्ञान आहे. परम कल्याण आपलं कशात आहे हे त्याला कळलेलं नाही. त्यानं थोडा विवेक करावा आणि हेच त्या उपनिषद मंत्रातून त्यांना सांगायचं आहे, सुचवायचं आहे. समजा ही आता यज्ञ यागादी कर्म इष्टकर्म आहेत ना, ती एक स्वतःसाठी करत असेल, परंतु पूर्त कर्म तो काय म्हणणार की अरे ही काही मी माझ्यासाठी नाही केली, लोकांसाठी केली, समाजाचं भलं व्हावं म्हणून केलेली आहे, परोपकारासाठी केलेली आहे. मग यात माझा काय स्वार्थ आहे? ही कर्म कशी मला बंधनाला कारण होतील? मी तर ती निष्काम भावनेनं केली. हो, मी केली. हा जो अभिमान आहे, त्या विहिरीवर आपली एक पाठी लावून ठेवायची, यांनी ही विहीर खोदली. म्हणजे निश्चितपणे तिथं मी केली, मी बांधली. हा जो भाग आहे अभिमानाचा, हा अभिमान त्याला राहतोच आणि तोच त्याला बंधन करतो. त्याची सुटका का होत नाही? अहम ममेती बंधा. तेव्हा मनुष्य जन्माला येऊन त्याला या बंधनातून सुटण्याचा नेमका उपाय काय आहे तोच धरणं अगत्य आहे. तो नेमका उपाय सोडून जर अन्य उपायांच्याकडे तो गेला, वळला, तर ते त्याच्या हिताचं नाही. कारण त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की या मनुष्य जन्म हीच एक आपल्याला परम संधी, दुर्लभम मानुषम लोकं. की हा मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. परमात्म्याच्या कृपेनं तो आपल्याला मिळालेला आहे, आपलं कल्याण करून घेण्यासाठी मिळालेला आहे. तेव्हा तो ज्या म्हणजे त्यांना थोडक्यात सांगायचं होत आहे की थोडा लाभ करून देणाऱ्या गोष्टी तुम्ही पत्कराल, की परमलाभ ही याच्या इतका आणखीन दुसरा लाभच नाही. तो तुम्हाला हवा आहे. कोणतं ध्येय आहे मनुष्याचं, हे यावर दृष्टी त्याची कितपत उंची किती त्याची जाते हे महत्वाचं. जर का सोनं मग का परी तरी सच मिळाला तर मग काय बघा. थोडक्यात त्यांना या मंत्रामधून आपल्याला हे सुचवायचं आहे. पुन्हा 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 कदाचित आपल्याला हे काय पुन्हा पुन्हा सांगतायत असं वाटेल, पण ते त्यांनी एवढ्याचसाठी सांगितलेलं आहे कळवळ्याने. कारण एक कालावधी असा होता की त्यावेळेला हे कर्मकांड खूप वाढलं होतं, प्रचंड वाढलं कर्मकांड. सगळे यज्ञ करत होते लोक, असं एक युगच्या युग लोटलं, सगळे लोक यज्ञच करतायत. आणि त्या काळातला हा मंत्र त्रेतायुगामधला हे आहे, लक्षात घ्या. हे मुंडक उपनिषद जे आहे ते त्रेतायुगामधलं आहे आणि त्रेतायुगामध्ये यज्ञकांड प्रचंड वाढलेलं होतं. म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा हे समजावून सांगावं लागलं की अरे नुसते यज्ञच करत बसू नका, स्वतःच्या हिताचं काहीतरी बघा, कायमचं हित आपलं होईल असं काहीतरी बघा, हे सांगावं लागलं. आपण आता आधी या चारी मंत्रांवर टीका बघूया, मग झाला का पुढचा मंत्र. सहाव्या मंत्रावरती म्हणतात, सहावा मंत्र झालाय ना, झालेला आहे. सातव्या मंत्रापासून सुरुवात केली. लवा आहे ते अथर्वा. पेढा घेऊन या हाती म्हणे बालका जननीती, नीट अभ्यास केल्यावरती देईन निया सुजलागी. अधाशी ते मूर्ख पोर, त्याला पोर म्हणलेलं आहे. दृष्टी ठेवून पेढ्यावर अध्यासाचे वरवर केल्या परी सोंगदारी. देणे काही न होते नीट, शिक्षणाची लागे वाट. खादाडीने बिघडे पोट, सकाम यज्ञी तेच होते. सकाम याज्ञिक जे आहेत ते त्या खादाड पोरासारखे आहे, अभ्यास न करणाऱ्या मुलासारखे सांगायचे. यज्ञादीची विहित कर्मे करावी जे कथिले नेमे, उद्देश त्यांचा अंतरात्मे शुद्ध व्हावे हा आहे. सुखादी जे मिळते फळ ते अनुषंगिक केवळ, आम्रवृक्षाची शीतल छाया जैशी लावावी. केवळ छायेच्या लोभानी
पांढरा वृक्ष लाविले कुणी तरी भुकेने तडफडोनी मरणे भाग त्याला स्वर्ग सुखाच्या इच्छेने तसेच हे यज्ञ करणे जी वृक्ष फल देत नाही नुसतीच सावली मिळणार असे वृक्ष लावण्यापेक्षा जर त्यांना सरळ सांगायचंय मोक्ष हेच एक परमफल आहे, शाश्वत फल आहे, नाशवंत फलांचा काही उपयोग नाही. स्वर्ग सुखाच्या इच्छेने तसेच हे यज्ञ करणे ज्या योगाने पूर्णपणे चित्तशुद्धी दुरावते. आगळ्या रूपे आसक्ती ठाण मांडून बसे चित्ती तेणे अहंकारा प्रती मत्ततेचे रूप येते. विनियादी भाव कोमल त्यांचे तुटून जाते मूळ संयमाचे संपते बळ महत्व वाढे दंभाचे. मुखी भाषा विरक्तीची हाव अंतरी लौकिकाची तेणे खिळखिळ्या नावेची कळा येतसे यज्ञासी. पार जाण्याचा उपाव होतसे ना फुटकी नाव नदी तळाचा घेणे ठाव कपाळी ये तिच्यामुळे. यज्ञ 18 प्रकारचे करावे कथने वेदांचे त्यांना कामना पूर्तीचे साधन केल्या हेच होते. 16 ऋत्विजा सवे यजमान पत्नी सवे विराजमान यज्ञ मंडपी करी हवन हाट मांडून डौलाने. परी जीवन सुखासीन हे तराही प्रयोजन हृदयी सदैव नातन अहंतेचे कामासवे. इंद्रिय सौख्या पलीकडे ध्येय काही नसे पुढे सदैव दयाचे वाकडे संतोषाची संयमाची. मूढताही जातिवंत सर्व प्रकारे करी घात स्वर्गलोक होऊन प्राप्त वतन काही टळते ना. विषयासक्ती अंतरी मानवाची परोपरी गंतवी चक्रा भीतरी जन्मजनानी मृत्यूच्या. प्रत्येक फेरा त्यासी तो सत्यापासून दूर नेतो खऱ्या हिताचा घात होतो बापुडा भोगी दुःखासी. 8. विषयासक्ती ज्यांच्या मनी तेची पुरते अज्ञानी अविद्येच्या भ्रमबंधनी गुंतलेले राहती ते. ध्येय त्यांचे विषय सुख ऐश्वर्याचे त्या कौतुक मोठेपणाचे माप एक धन वैभव हेच त्यांचे. विषय भोगाची आसक्ती नसते ज्यांच्या शुद्ध चित्ती तयांना हे मानिताती मूर्ख बावळे अज्ञानी. समाधानी ज्यांचे मन त्याच म्हणती कर्तृत्वहीन धावपळीचे प्रेम जान आळशी त्या मानती. उपभोगाची साधने निर्मावी की विपुलतेने यशतेचे संपादने हीच त्यांची बुद्धिमत्ता. करुणी भारी खटाटोप उद्योगाचा वाढवी व्याप त्याचा सर्वही साक्षेप व्यक्त होतो द्रव्यायनी. अनिश खेळात रंगे म्हणे वेळ कारणी लागे लैत कळांच्या फिरता मागे रसिकमानी आपणासी. चांगले खावे उत्तम द्यावे सदा विलासी रमावे चमकत्या निज वैभवे चकित करावे लोकांसी. संपत्तीच्या बळावरी मिळवावी सत्ता करी हर्षित व्हावे निजंतरी विकत घेतल्या कीर्तीने. आपुले हे वर्तन त्याचे करण्या समर्थन निर्मी भ्रांत तत्वज्ञान जेणे वंचना भोऱ्यांची. अहंकारे होऊन मत्त तुच्छ इतराची मानित त्यांना करण्या अपमानित शिव्या शोधी नव्या नव्या. हा समाजाचा शोषक हा क्रांतीचा विरोधक लोक व्हावे धार्मिक स्वार्थासाठी इच्छितो. हा जातीय सनातनी निर्बुद्धा तो अडाणी कारण हा नागी द्यानी कधी पावले काळाची. हा समतेची मारक हा प्रगतीची घातक परंपरेचे कौतुक तरी दास हा रूढींचा. याने अध्यात्माच्या बळे लोक केले दीन दुबळे तेणे अन्याय किती झाले हीच चीड नाही कुणा. ब्रह्मचार्या नपुसक मानी विरक्ताची मूर्ख याच्या लेखी असे रसिक स्वैर मद्यपी संसारी. पिढिले नाना व्याधीने तरी नव्हती शाणे व्यसन सोडून जे का जगणे त्याहून मानी मृत्यूवरा. सत्य कोणते हितते काय याचा न त्याची कळे ठाय बुडत्याचा खोलात पाय असे वागतो लोकी. खुळे काढून नवी नवी प्रचाराने लोका ठकवी तेही बळे फळे वाईट बरवी न पाहता नादावती. आम्ही आंधळे आमचा नेता अंधची पाहिजे तत्वता असे कोणी म्हणू जाता कोसळावे लागतेची.
मंत्र 9. तहान भूक आणि खेळ या पलीकडे नेणे बाळ आयुष्य जयाने उज्ज्वल होतसे ते नामडे त्या खाऊ पुरे म्हणता रडते स्वच्छ करिता क्रंदते शाळेतून पळून येते उन्हाळणे ते प्रेमाचे 5-6 वर्षावरी हे शोभते म्हटले तरी वये प्रौढ होता परी ओढ हिताची वाटावी तसे जरी न काही घडे दाढी मिशाचे ठेंगडे इंद्रियार्था पलीकडे अन्य काही जाणती ना तरी बालते निसंशय असो वाढले किती वय वेळ ज्यांचा सर्वदाय सुखापाठी इंद्रियांच्या करून घेण्या कौतुक बालक भारी समुत्सुक प्रौढातही तीच मुक मान सन्मानाची असे अविद्येचा प्रभाव लागू देना हिताचा ठाव उलटी वाढत जाते हाव उपभोगाची विषयाच्या आणि तेने आपणाची कृतार्थमानी विशेषी पाहून बायको पोराची धन्य धन्य झालो म्हणे स्वस्तन बसवे क्षणभरी उपद्व्यापना ना करी न्यायनीतीची अंतरी जाड काही धरितो ना धनेशना दारेशना त्याच्या नंतर लोकेशना यात सर्व ही जीवना गुंतवूनी नांदे खुळा आसक्तीचे हे पिसारे दुरून वरी दिसते बरे धरिता हातात निखारे आग होणे स्वाभाविक कुसळे सलत राहती तसेच दुखवी आसक्ती वरी हे ना लक्षात घेती कोणी शोधून सत्यासी अहंकारे होऊन मूढ विवेक बुद्धी होते जड बऱ्या वाईटाची निवड कराया ना येते तिला तेणे सुखाची स्थिती एरवी जी लोकांप्रती तीही होऊन विपत्ती छळी त्याची अंतेने अंगी लावून घेना सुख तडफडीने भोगी दुःख परिणामाची निशंक आसक्तीने अधिकाच्या मंत्र लावून मनासारखे विषय भोग मिळाले ना जरी सांग तरी नादी हाच वेग लागे इष्टापुरत्यांच्या नादी लागतो असं म्हणतो शरीर बुद्धीच्या बळाने साधेनाचे मिळवणे ते पुण्याच्या संपादने जोडीन मी हा हट्ट त्याचा दृष्टी ठेवून भोगावरी धर्मकृत्ये करी सारी कीर्ती क्षेत्री देव मंदिरी खेटे घाली पुन्हा पुन्हा भजे विविध देवताना प्रते याग करी नाना पूजी सत्यनारायणा क्रीडावया नवसासी शोधी जागृत दैवते कामपूर्ती धरून चित्ते जणू याचे वाकडे असते सात्विक श्रद्धा प्रेमासी आणि हेची धर्मव्रत श्रेष्ठ गमे त्यानंत वरी निरवी समाजात पुण्यात्मा या लौकिकाने मंदिरे बांधी खोदी कूप हरण्या रोग्यांचे वाताप रुग्णालये ही अमूप चालवी वा नक्षत्रे शिक्षणाच्या उभारी शाळा दान देत असे दीनाला होत करू विद्यार्थ्याला शिष्यवृत्त्या देई सदा निर्मिती जी आकर्षणे ऐशी रमणीय उद्याने लावी जेथे वैभवाने नाचताती जलधारा पीडिता विषयी आस्था धरी समतेसाठी यत्न करी अन्यायाच्या प्रतिकारी संस्थासाठी लढावया कामनांची होण्यापुरती आग्रह धरी इष्टापुरती अन्नदानाची पुण्यप्राप्ती अनावळीने होते ना बाकी मानवी काय म्हणतो अन्नदानाची पुण्यप्राप्ती खानावळीने होते ना मी करीतो मीच केले म्हणूनच झाले ऐशा अहंकारे सगळे ध्येय वाया जाते की तेव्हा शौनक विचारी इष्टापूर्त कृत्ये सारी आपणाची अंतरी मान्य नाका गुरुवर्या तुम्हालाही मान्य नाही का इष्टापूर्त करत कर्म समाज धारणे कारणे पूर्त कर्मे ग्रहस्थाने करावी हे आग्रहाने शास्त्रानेच आदेशले रक्षावया अंतःकरण शुद्ध सात्विक भाव पूर्ण इष्ट होत असे साधन पाठ पूजा व्रतादींचे परीया त्या इष्टापूर्ता विषयी मज वाटे आपल्या ठाई भाषेतून दिसोन येई पेक्षा वा तुच्छताई तेणे चरित झाले चित्त प्रभो निश्चित सांगा हित ग्रहस्थाने इष्टापूर्त काय शक्यतो टाळावे तेव्हा सुप्रसन्न वदनी मितकरीती अंगिरा मुनी ऐकितोसी सावधमनी शंका योग्य आहे तुझी उपेक्षा जी मी दाविली ती न कर्माविषयी मुळी कर्म न करण्यासाठी नाही इष्टापूर्ते कृत्ये सगळी होती हिताची केव्हाही परी शुद्धता हेतूतील
वाढवी तसे त्याचे मोल भाव नसल्याची निर्मळ मूल्य त्यांचे गुणावते इष्टे मिळतो स्वर्गलोक पुरते लाभते मोक्ष सुख दोन्ही ती निशंक निर्लोभाचा पाठ देती जेथ न वाढे निर्लोभता आसक्तीच नांदे चित्ता अशी कर्मे खऱ्या हिता जोडीती ना केव्हाही स्वार्थासाठी नीच करणे केवळ करीती अधर्मे त्यास लाविती सकामे इष्टापुरते सन्मार्गा काहीच ना करण्याहुनी शास्त्र तेही बरे मानी काहीच न करण्यापेक्षा ते बरं परंतु विचारवंतांनी योग्यतेची म्हणावे का भिकाऱ्याच्या तोंडावरी फेकून मारल्या भाकरी पोट त्याचे भरे तरी दान ते ना कौतुकाने त्याला दान म्हणता येईल त्याला धीर धरते त्याला परंतु घालणाऱ्याला त्याच्यात काही मिळालं नाही मानवाच्या संबंधात महत्व हेतूसी अत्यंत हेतूला महत्व येते त्या दृष्टीने इष्टापूर्त पारखाया सदावे मनुष्याच्या हृदयी भक्ती निसर्गाची देणगीती शिष्योत्तमा भोगासक्ती आणि विकृती ते ठाई इष्टापूर्त करिता काही सुखभोगाचा लाभ होई म्हणून कामजाच्या हृदयी श्रेष्ठ मानी कर्मात तो सुखभोगाचा लाभ होतो अहंकार सुखावतो त्यामुळे हा कर्मे करितो उदात्तता नाही ते ठाई या पुण्यकर्माच्या बळे जरी स्वर्गाची मिळे तरी न ज्याची वृत्ती वळे कधी सात्विक भावाकडे त्याग संयम उदात्तता स्पर्श याचा न ज्याचे चित्ता पुण्य त्याचे क्षीण होता जन्मा येई मृत्यूलोकी रजतम त्याचे हृदयातील पूर्वी उणी होती प्रबळ मग कर्माचे मांडी खेळ दंभाने वा अनितीने धर्मनीतीची डावलून पातकाने जोडी धन विषया भोगा कारण वेची थोडे दान देई पश्चाताप नाही हृदयी आदर नसे पूज्या विषयी केवळ प्रतिष्ठेच्या पायी राबवी इष्टा पूर्ताती असा त्याचा अधपात क्रमाक्रमाने वाढता होत आणि शेवटी उन्मत्त भागी होतो नरकाचा पशुपक्षादी नीच योनी लक्षावधी फिरोनी अज्ञानाच्या निदानी दुःखे भोगी दुःखावरी आता शांतीपाठ आहे ना मराठीमध्ये उपनिषद पहिला त्यामध्ये मंत्र 11वा मंत्र दिवस तपश्रद्धे ह्युपवसन्त्यरण्ये शांता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ही अव्ययात्मा अनुमय बघूया ती ये अरण्ये तपश्रद्धे उपवसन्ति शांता विद्वांसः शांताः विद्वांसः तुम्हाला हवा भैक्षचर्यां चरन्तः ते विरजाः सूर्यद्वारेण यत्र सः अव्ययात्मा हि अमृतः पुरुषः तत्र प्रयान्ति अर्थ बघूया ये म्हणजे जे शांतः विद्वांसः असं म्हणलेलं आहे क्षमसंपन्न विद्वान भिक्षाचरण करीत असताना भैक्षचर्यांचरंतः अरण्यात राहून तप आणि श्रद्धा यांचे सेवन करतात तपश्रद्धे उपवसंती अरण्ये ते विरजाः कर्मरहित म्हणजे पूर्ण वासनारहित कर्म केव्हा उद्भवतं आधी इच्छा असते म्हणून कर्म म्हणून वासनारहित होऊन जेथे तो अमृत
आणि अव्यय, मृत्यूरहित आणि अविनाशी अव्यय असा परमपुरुष वास करतो. तेथे सूर्याच्या मार्गाने जातात. आता हे जे लोक आहेत हे मुळात ज्ञानयुक्त आणि तपयुक्त आहे. वानप्रस्थ आणि संन्यासी आहे. विद्वांसः शांतः भैक्षचर्यां चरन्तः असं त्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. पुन्हा तप करणारे, श्रद्धा असणारे, अरण्य उपवसंती असे आहेत. आणि विरजा आहेत. हे सगळं जे वर्णन आहे ते या वानप्रस्थी आणि संन्यासी अशा लोकांचं आहे. ते मुळात ज्ञानयुक्त असे हे वानप्रस्थ आणि संन्यासी हे अरण्यात राहून तप म्हणजेच आश्रम विहित कर्म. तप या शब्दाचा अर्थ तप करणे म्हणजे अगदी एका पायावर उभा राहणे वगैरे असा अर्थ नाही. ज्यावेळी भगवान भगवद्गीतेमध्ये यज्ञ दान तपस कर्म न त्याज्यम कर्म कार्यमेव तप असा उपदेश करतात, त्यावेळी आता हा सर्वांसाठी आहे त्यांनी केलेला उपदेश. कुठल्याही अखिल मानवांसाठी आहे. यज्ञ दान तप. आता मग नित्य यज्ञ कोण करतं? यज्ञ सांगितलेले आहेत सर्वांसाठी, रोज सांगितलेले आहे. तप सुद्धा सर्वांसाठी सांगितलेलं आहे. असं ज्यावेळेला सांगितलं जातं त्यावेळेला त्याचा अर्थ काय आहे ते पाहिलं पाहिजे. म्हणून तप या शब्दाचा अर्थ आश्रम विहित कर्म. त्या आश्रमाला धरून जे जे कर्म करायला सांगितलंय शास्त्राने ते कर्म म्हणजे तप. आणि श्रद्धा म्हणजे देवता विषयक जी काही आपण विद्या उपासना त्यांचं सांगितलेलं आहे. सेवन करतात. श्रद्धा आणि तप यांचं सेवन करतात असं पुढे म्हणलेलं आहे. तेव्हा श्रद्धा म्हणजे हा भगवंतावरचा विश्वास करतो आणि त्याला अनुसरून तो विश्वास नसेल तर तो कोणतीच विद्या उपासना करणार नाही. कोणताही उपासना मार्ग जर त्याचा चालू असेल तर श्रद्धा आहे म्हणूनच चालू. म्हणजे आधी काय आहे? आधी ते अरण्यात राहतात तरी सुद्धा आश्रम. आता वानप्रस्थ लोक आहेत, संन्यासी सुद्धा काही तप नाहीच नाही त्यांचा. आश्रम म्हणजे संन्यास कर्माला धरून, संन्यास आश्रमाला धरून जे सांगितलेलं आहे कर्म तेच सांगितलेलं, तेच करायचं आहे त्यांनी. इतर काही करायचं नाही. संन्यास घेतला म्हणजे सगळं त्याचं सुटलं असं नाही. संन्यास आश्रमाला सुद्धा काही कर्म सांगितलेले आहे. आणि पुन्हा नुसतंच तप सांगितलेलं नाही, श्रद्धा पण आहे. भगवंताबद्दलचा विश्वास आणि त्याला अनुसरून काहीतरी उपासना करायला पाहिजे आहे आमचा विश्वास. असं नुसतं म्हणून कसं चालेल? जर का तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही काहीतरी निश्चितपणे कराल ना. नाही आमचं आहे पण कुठे ठेवलाय? कुठल्या तिजोरीत नेऊन ठेवलाय विश्वास? तो प्रगट व्हायला पाहिजे ना. नुसती श्रद्धा आहे परंतु ती श्रद्धा कोणत्या तरी त्याला वाट करून द्यायला नको का? श्रद्धा अंतःकरणाचा जर भाव आहे तर त्या भावाला काहीतरी वाट करून देण्यासाठी म्हणून ही उपासना आहे. काहीतरी नित्य तो जर उपासना करत असेल तर निश्चितपणे त्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे. श्रद्धेनं तो करतो असा त्याचा अर्थ. पुढे ते म्हणलं की जे शांत, शांत हा शब्द आलेला आहे. आणि विद्वान ते शांत आहे. शांत कशा नव्हतो विष तर सगळ्या वासना त्याच्या क्षम पावल्या उपरम झाल्या. म्हणजेच इंद्रियांची धाव विषयांच्याकडे जे सतत चालू असते हा संपूर्ण इंद्रिय संघात तो जेव्हा शांत परम पावतो विषयांच्याकडे जेव्हा धावत बहिर्मुख होत नाही त्यावेळी ओळखावं का होत नाही? कारण अंतर्यामी त्या वासना इच्छा उरलेल्या नाही. म्हणून इंद्रिय दमन हे त्याला शक्य होत. इंद्रिय निग्रह करणं कारण मनोनिग्रह आहे म्हणजे ते निशम तो शांत आहे असं म्हणलेलं आहे. आणि पुन्हा तो विद्वान म्हणलेला आहे. जे विद्वान आहेत म्हणजे ज्ञान प्रधान असे जे आहे. आणखीन काय करतायत? भैक्षचर्याचरंता. त्यांनी आता संग्रह करायचं सोडलं. परिग्रहाचा त्याग केलेला आहे. आजवरती गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी बरोच साठा करून ठेवला. गृहस्थाला तो आवश्यक आहे. अचानक अतिथी आला तर त्या अतिथीचा सत्कार करायला पाहिजे की नाही? मी आजच्या वेळेपुरतच मी जमवलेलं होतं, आता काही माझ्याकडे चिंता नाही असं मी चालणार नाही.
आणि 30व्या शास्त्रानं देखील सांगितलेली आहे की किती किती याची विधी करावी त्यानं गृहस्थ माणसानं ते शास्त्र इथे ते म्हणतात की आता त्यानं मात्र गृहस्थ धर्मा संपला त्याचा आश्रम तो, म्हणून त्यानं आता परिग्रहाचा त्याग केला, म्हणजे संग्रह करायचं सोडून दिलं आणि भिक्षाचरण करून अरण्यात राहतो आहे. पूर्वीच्या काळामध्ये ही आश्रम व्यवस्था चोख पाहिली जात होती, म्हणजे त्यांनी 50 केवळ दिलं होतं. त्या काळात लग्नही लवकर होत 50शीला त्यांचं जे मुलाबाळांचं लग्न कार्याची कर्तव्यापर्यंत सगळं पूर्ण होतं. आज 60 झाला तुम्ही त्यांच्या ज्या अर्थी नोकरीमधून निवृत्त होण्याच्या साठीला झालेला तसं प्रपंचातून सुद्धा तो साठीला निवृत्त व्हायला पाहिजे. तिथं त्यांनी म्हणलं की मग त्यानं काय केलं पाहिजे, भिक्षाचरण करून अरण्यात राहतात. आता अरण्यात उरली नाहीत, मग अरण्यात कुठे जायचं असं कोणी विचारेल. तर त्यांना अशी काही एकांत स्थानं आहेत किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा त्यांना अशी एकांत खोली एखादी करावी स्वतःसाठी. ते अरण्य आहे त्याच्या दृष्टीने तिथं राहावं त्यांना. कारण आतापर्यंत त्यांना ते आली तर सांगायची आहे मुख्यत्वे अरण्य वृत्ती सेवन करायला हे सांगायचंय. आणि तशीच भाईची वृत्ती. आता भाईची वृत्ती म्हणजे काय रोज जाऊन दारा भीक मागायचा नाही. पुण्यात जे काय पासून येणं काय वाढलं असेल ते लोकांना ते भिक्षा मिळाली असं समजून खावं ना, 1000 नाव ठेवत खाण्यापेक्षा स्पष्टपणे सांगितल्याबद्दल कुणालाही